सरपंच इथं बसलेत बाई. काय रे सॅम, काय झालं? अहो तुम्हाला पटायला पाहिजे राव काही गोष्टी. काय झालं रे? त्या सुजाताबाईला काय गरज होती बाई तुम्हाला एवढं लुटायची? सुजाताबाईला हा आम्ही लुटलं? अहो एवढी दी राव, नवरा तिकडं इथं करती काम धंदे, राहती बिचारी. अरे काय लुटलं ते तर सांगशील का नाही? काय लुटलं? मग? अहो तिने एवढी ती हे करून एवढी मेहनत कष्ट करून ती मका वाढवली, ती मका खुशाल तुम्ही कापून नेलं राव बाळू भाऊला सांगून. अच्छा चपलीन तोंड आणि तुझं मला. अरे आमच्या 10 एकर मका आहे आणि 20 एकर ऊस आहे गायवाने. आम्ही काय तिची मका आणावं कापून? अहो अख्खा गावात खबर आहे की तुम्ही मका कापून नेली म्हणून बाळू भाऊला सांगून ते बी. अरे सॅम तू येणार का रे? गावाला कसं खरं वाटल? आज आमचे पार तुर्यातन कांसात मका आहे, आम्ही कशाला त्या आणि ती सुजाताबाईची मका आम्ही आमच्या वेळी आम्ही सुजाताबाईची मका कापून आणायची. तुला तरी खरं वाटत का सांग बरं? अहो ते सगळं खरं आहे पण लोकांना तर वाटतंय ना की बाबा ही सरपंचानीच कांड केलेलं असणार आहे. आणि बाळू भाऊ का खोटं सांगून का? बाळू भाऊ म्हणत असेल ना मी सरपंचानी सांगितलं म्हणून मला. अरे पण या बाळाला उद्योग करायला सांगितलं कोणी तिचे मका कापायचा? आता मला बी नाही माहिती पण या अशी सगळी बोंब झालेली गावामध्ये की तुम्ही सुजाताबाईला लुटलं, त्या बिचाऱ्याला विनाकारण तुम्ही त्रास देऊ राहिले, तिची मका कापून नेली, सगळी अख्खी वर्षभराची मेहनत तुम्ही पाण्यात घातली तिचे. बरं आता ते पहिलं ते सुजाताबाईचा गैरसमज काढावा लागेल. कुठे आहे ती सुजाताबाई? ही काय इथं बसलेली असं पाठीमागं. चल बरं. चला बरं तुम्ही.